माझ्याकडून नमस्कार. मी काही बोलण्यापूर्वी ज्या सुप्रीम गॉड ज्याने या विश्वाला बनवलं त्याने माझ्या या इथं उपस्थित सर्व माझ्या आईंना बनवल्याबद्दल त्यांच्या चरणी खूप खूप आभार मानतो. आपण रोज मंदिरात जातो, घरात असलेल्या सर्व देवांची अंघोळ घालून पूजा करतो, पण त्या देवाने आपल्या या भूमीवरती आपल्यासाठी एका देवाला बनवलंय, ती म्हणजे आपली आई. आणि त्या आईची पूजा मी आज या आरमाईट कॉलेजच्या या प्रांगणामध्ये केल्याबद्दल आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे माझ्या आईचा आशीर्वाद मी या ठिकाणी घेतल्यामुळे नक्की मला खूप आनंद होतोय. आणि ज्या देवाने मला बनवलंय, ज्या देवाने माझ्या आईला बनवलंय आणि मी त्यांच्या आज पूजा केल्यामुळे माझ्या त्या देवालाही आनंद होईल. कारण त्या देवालाही आनंद होईल की मी ज्या मुलाला पाठवलं त्याने त्याच्या देवाला विसरलं नाही आणि त्या देवाला विसरू नये यामुळे माझ्या कॉलेजने हा जो MDB मातृ देव भव केल्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टी म्हणजे आपले आई-बाबांच्या चेहऱ्यावरती हास्य. ते आणण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते केले पाहिजे आणि त्यांच्या हास्याचा कारण आपण बनलो पाहिजे याची इथे उपस्थित माझ्या सर्व मित्रांना मी सांगू इच्छितो. आणि आज या सर्वांसमोर मी माझी काही चुकी असेल माझ्या आई बरोबर बोलताना चालताना, खरं तर आईला कधी चुकीची जाणीव होत नाही. आपली चूक झाली असेल तरी ती नेहमी क्षमस्व करते, परंतु मी या सर्वांसमोर माझ्या आईला माफी मागतो जर का मी काय चुकीचं बोललो असेल. आणि नक्की पुढे अशी काय माझ्याकडनं चूक होणार नाही याची मी काळजी घेईल. आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये आलेलो, कॉलेजचं नाव होतं आलामुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मित्रांनो, मला तेव्हा माहिती नव्हतं आलामुरी रत्नमाला कोण होते, पण जेव्हा मी या कॉलेजमध्ये आलो तेव्हा मला समजलं की हे माझ्या गुप्ता सरांच्या आईचं नाव आहे आणि त्यामुळे मला या कॉलेजमध्ये खूप काही शिकायला भेटलं. आणि मित्रांनो, गुप्ता सरांच्या एका स्पीच मध्ये ते बोलत होते की हा जो कॉलेजची जागा आहे ही पण त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे. म्हणजे आणि जरी मी पुढे काही बनलो, माझी स्वतःची काही बिझनेस या काही कोणती कंपनी असली, मी या सर्वांसमोर बोलतो त्या इन्स्टिट्यूटचं नाव आणि त्या कंपनीचं नाव सुद्धा माझ्या आई वडिलांचं असेल. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि खूप खूप धन्यवाद देतो की मला ही संधी दिल्याबद्दल. धन्यवाद.